तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या इथं चालू आहे बघ कांदा काढणी, पण कांदा कापता कापता याला असं खतरनाक लागलं ना. राम भावांनो, सकाळी सकाळी ना मी आणि मम्मी निघालो होतो भाऊ शेतामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आपलं चालू आहे भाऊ कांदा काढणे. मग जरासा आईनं वेळ घातला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो भाऊ शेतामध्ये आले ना आपल्याला बघायचं होतं कांदा कसं काढतंय म्हणून. ते कांदा काढणाऱ्याकडे आलो होतो, त्यांचं तर काम ओके मध्ये चालू होतं. त्याला म्हटलं आता आहे ना आपण पाणी भरायला लागून तो, पण तेवढ्यात आवाज आला की यांच्यातल्या एका जणाला विळा लागला. मग काय आलो भाऊ तिथे येऊन बघतो तर यांना म्हटलं काहीतरी फडकं बिडकं बांधा. त्याला त्यानं फडकं बांधायच्या ऐवजी डायरेक्ट काँग्रेसच पिळून टाकलं. त्याला म्हटलं चालून द्या तुमचं काही पण. आता मग मम्मीकडे आलो आणि मम्मीकडे येऊन बघत होतो तर मम्मीचं चालू होत भाऊ खुडलेले कांदे काढायचं काम. आणि तेवढ्यात माझी नजर गेली भाऊ या तंबाखूच्या पुडीवर. आता ही तंबाखूची पुडी तर 500 ग्रॅमची असनच भाऊ. समजा एवढी जर मी खाल्ली तर माझ्यासोबत काय होईल. आता मम्मीचा आवाज आला होता की पाणी घेऊन ये. मग मम्मीला पाणी नेऊन देतो आणि परत आपल्या कामाला बिलगून जातो. तर आपलं पाणी भरायचं पण आहे ना शेवटचीच पट्टी बाकी. मग एवढं झालं की आपण मोकळेच म्हणा. आणि कांदा काढणाऱ्याचं पण पूर्ण वावर झालं होतं, फक्त आता शेवटचं कोपरं बाकी होतं. तेवढं काढून झालं का त्यांना पण घरी जायचंय. आता कांदा काढणाऱ्याचं पण कांदा काढणं झालं होतं आणि आपलं पाणी पण भरायचं झालं होतं. मग कांदा काढणारे गेले आणि आपल्याला दुसरं काम लागलं होतं. आता दुसरं काम असं होतं की कॅरेट आहे ना बहुत ज्याचे होते ते नेऊन द्यायचे होते. मी तर गाडीला बांधले होते पण रस्त्यामध्ये असा सीन होऊन गेला राव. मग ज्याचे कॅरेट होते ना त्याला तर देऊन दिले होते आणि आलो होतो शेतामध्ये. आपले कांदे ना बहुत जागेवर द्यायचे. मग आता जागेवर कांदा घेणार कोणी व्यापारी जर असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा, नाही तर स्वतः व्यापारी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा.